राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. एकनाथ शिंदे काही दिवसांपासून मी पाठीमागच्या वेळेला देखील एक व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं की एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हसू उडालेलं आहे. त्यांना हल्ली अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये या कुठल्याही ठिकाणी स्माईल करताना, स्मित हास्य करताना किंवा साधं हसताना देखील आपण पाहिलेलं नाही आहे. इतक्या गंभीर संकटामध्ये एकनाथ शिंदे आहेत का? दुसरी गोष्ट, तुम्हाला हा प्रश्न नेहमी पडला असेल की एकेकाळचे कट्टर दुश्मन असलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडीमधून पुरावे घेऊन ईडीच्या ऑफिसला दिलं होतं. 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा विषय होता. त्या अजित पवारांना मांडीला मांडी लावून बसण्याची देवेंद्र फडणवीसांवरती वेळ का आली? तिसरी गोष्ट, एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा जो काही उच्छाद मांडला होता पाठीमागच्या काही दिवसामध्ये, ज्याच्यामध्ये अजित पवारांच्या देखील एका मंत्र्यात असेल, एवढं सगळं असताना देखील देवेंद्र फडणवीसांकडनं कुठल्याही प्रकारचं ताकीद म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई या आमदारांवरती, मंत्र्यांवरती केली नाही. ह्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंचे आमदार, मंत्री किंवा स्वतः एकनाथ शिंदे यांचं सत्ता जी आहे ही काही काळापुरती फक्त राहिलेली आहे. आणि ते आपण बोलतो ना आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये की बकऱ्याला कापायच्या आधी पाणी पाजायचं असतं, तो प्रकार होता. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जी दया दाखवली शिंदेंच्या आमदारांवरती वगैरे किंवा एकनाथ शिंदेंच्यावरती वगैरे, हे आत्ता आपल्याला समजते. महत्त्वाची गोष्ट आणि विषय फार गंभीर आहे, शेवटपर्यंत बघा. एकनाथ शिंदे गेल्या 36 तासांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. आता दिल्लीमध्ये काय आहेत बाबा, तर दिल्लीमध्ये ते अमित शहांची भेट घेत आहेत, नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत, JP नड्डा यांची भेट घेत आहेत, बाकीच्या त्यांच्या इतर जे संघटना चालवणारे जे वरचे वरिष्ठ नेते आहेत त्यांची भेट घेत आहेत. अचानक हे सगळं महाराष्ट्रातलं राजकारण सोडून ते दिल्लीला का गेले? तर या महिन्याच्या शेवटला म्हणजे ऑगस्ट शेवटला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार आहे. आणि तो निकाल म्हणजे असा आहे की राहुल नार्वेकर ज्यावेळेला तत्कालीन विधानसभा अध्यक्ष होते, जे आत्ताही आहेत, परंतु ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर आमदारांचा त्यांचं हे केलेलं, पूर्ण सस्पेंड केलेलं आमदारांना. आणि पक्षांतर कायद्याची जी काही पायमल्ली झालेली आहे या सगळ्या प्रकारावरती. दुसरी गोष्ट, इलेक्शन कमिशनने काय केलं की एकनाथ शिंदेंच्या बाजूनी शिवसेना नाव पण दिलं, चिन्ह पण दिलं. आता चिन्ह द्यायचा अधिकार फक्त एक इलेक्शन कमिशनला आहे. तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळत असेल की निवडणुकांच्या काळामध्ये कुठल्या उमेदवाराला कोणतं चिन्ह द्यायचं हे सर्वस्वी अधिकार निवडणूक आयोगाचा असतो. तसं पक्षांना कोणतं चिन्ह द्यायचं याचा देखील अधिकार हा निवडणूक आयोगाचा असतो. पण पक्षाचं नाव काय आहे हे ठरवण्याचं निवडणूक आयोगाला अजिबात अधिकार नाही आहेत. आणि याच संदर्भातल्या सगळ्या गोष्टींची तारीख म्हणजे खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे की एकनाथ शिंदेंची, याचा न्यायनिवाडा करणारी एक याचिका म्हणजे सुनावणी या महिन्याच्या शेवटला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पार पडणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचे सुपुत्र जे आता सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस झालेले आहेत आपले गवई साहेब, यांनी देखील त्यांच्या एखाद्या भाषणामध्ये बोलून दाखवलं किंवा एखाद्या निर्णयामध्ये बोलून दाखवलं की देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या पद्धतीनं पक्षांतर सुरू आहे हे अतिशय धोकादायक आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं असं झालं तर की जर असंच चालू राहिलं तर भविष्यामध्ये कोणीही काहीही करू शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, निवडणूक कुणीही लढवू शकता, कुणीही जिंकून येऊ शकता, परंतु एखाद्या पक्षाकडे जर पैसा असेल, अमाप शक्ती असेल, तर तो त्या पैशाच्या आणि शक्तीच्या जीवावरती कुठल्याही आमदाराला जर त्या पक्षाला जर सत्ता स्थापन करण्यासाठी काही आमदार कमी पडत असतील तर पैशाच्या आणि सत्तेच्या जीवावरती तो कुठल्याही आमदाराला विकत घेऊ शकतो, कुठल्याही पक्षाला फोडू शकतो आणि स्वतःचं सरकार स्थापन करू शकतो. हे भविष्यासाठी, भारतासाठी किंवा पूर्ण राज्यासाठी आपल्या अतिशय धोकादायक आहे. आणि त्याच्यामुळे क्लिअर स्टँड असणं, पक्षांतर कायदा अतिशय कडक पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणं. जर तुम्हाला निवडणूक लढाईच्या आधी पक्षांतर करायचं असेल, पक्ष बदलायचा असेल तर तुम्ही बिनधास्त बदलू शकता, तो तुमचा अधिकार आहे. पण जर का तुम्हाला एकदा जनतेने निवडून दिलं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पक्ष बदलायचा असेल तर मग मात्र तुम्हाला पहिला राजीनामा द्यावा लागेल आणि मग तुम्हाला पक्ष बदलून त्या दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागेल आणि मग पुन्हा पोटनिवडणूक लागली तर पुन्हा ती निवडणूक लढावी लागेल. ही खरी तर गोष्ट आहे. आणि या सगळ्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाचा निकाल हा लागणार आहे, फायनल निकाल लागणार आहे. आणि जसं एकनाथ शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, केंद्रामध्ये त्यांचे स्वतःचे चिरंजीव श्रीकांत शिंदेसाहेब आहेत किंवा अजून बरेच लोक नेते आहेत, त्यांना माहिती पडलं असेल कदाचित की सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागणार आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे कायदेशीर ह्या सगळ्या
व्यवस्थेमधल्या कोणतरी त्यांचा सूत्र असेलच जे आतमधल्या घडामोडी सांगणार असेल, किंवा जजेसची मेंटॅलिटी काय आहे, माइंडसेट काय आहे. म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे, लहान आंधळं पोरगं बहिरं पोरगं पण सांगेल की शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे, कारण त्यांच्या वडिलांनी त्या पक्षाची सुरुवात केली होती, बरोबर. भले धनुष्यबाण हे चिन्ह इलेक्शन कमिशन त्यांच्या अधिकारामध्ये जे असलेले अधिकार वापरून ते एकनाथ शिंदे यांना किंवा कुणालाही देऊ शकतात, परंतु शिवसेना नाव हे उद्धव ठाकरे यांच्या मालकीचं आहे, त्यांच्या त्या हक्काचे, एवढं तर क्लिअर आहे. आणि त्याच्यामुळं या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाच्या एकनाथ शिंदेंना जोरदार झटका बसणार आहे. आणि तो झटका इथपर्यंत आहे की सगळ्याच्या सगळ्या जर सुप्रीम कोर्टाने जर असा निकाल दिला की शिवसेना हा पक्ष पूर्णपणे उद्धव ठाकरे यांचा आहे, तुम्हाला फक्त शिवसेनाचं जे काही धनुष्यबाणाचं चिन्ह आहे एवढं चिन्ह घेऊन तुम्हाला तुमची आमदारकी रद्द करावी लागेल, किंवा तुम्हाला इतर दुसऱ्या पक्षांमध्ये सामील व्हावं लागेल. आणि आत्ता जे एकनाथ शिंदे गेल्या 36 तासापासून महाराष्ट्रामध्ये इथं प्रचंड मोठमोठे विषय मागे पडत असताना किंवा चर्चा सुरू असताना ते दिल्लीमध्ये जाऊन जे तळ ठोकून बसलेले ते याचसाठी बसलेले आहेत की अमित शहा असतील, मला वाटते नरेंद्र मोदी असतील, JP नड्डा असतील, यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे की कशा पद्धतीनं आपण पक्षप्रवेश करायचे, कशा प्रकारे आपण पक्षामध्ये विलीन व्हायचं. आता भाजप देखील फार ताकसुद्धा ते फुकून पेणारं सध्या परिस्थिती चालू आहे. त्याच्यामुळं ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये घाण केलेली आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ संजय गायकवाडनी बॉक्सिंग केली होती या कॅन्टीनमध्ये, संजय शिरसाटांनी तर लुंगीवरती आणि बनियानवरती सिगारेटचे झुरके मारत मस्त करोडो रुपयांची पैशाची बॅग ठेवली होती तिकडं, योगेश कदमांनी तर आईच्या नावावर डान्स बार चालवला होता. हे असे जे काही घटक आहेत ज्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांचं नाव बदनाम होतं. एकनाथ शिंदे पाठीमागच्या वेळेला नाराज देखील होते आणि त्याच्या अगोदरपासून एकनाथ शिंदे थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पूर्णपणे गायब झालेले. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचे जे सत्ता नेतृत्व आहे यांच्याकडनं एकनाथ शिंदेंना अगदी केराची टोपली दिली जाते प्रत्येक गोष्टीला. आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या गोष्टीसाठी त्यांना माहिती पडलेले जवळपास पूर्णपणे माहिती पडले की येणारा निकाल हा आपल्या विरोधात लागणार आहे आणि येणारा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्यामुळे आपल्याला एकतर आपलं राजीनामे घ्यावे लागतील सगळ्या आमदारांचे, मंत्र्यांचे, किंवा आपल्याला भाजपमध्ये किंवा इतर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊन विलीन व्हावं लागेल. यासाठी त्यांना हे माहिती पडले म्हणून आता ते चर्चा करायसाठी दिल्लीच्या दरबारी जाऊन तळ ठोकून बसलेले आहेत. येऊया अजित पवारांवरती. देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत कट्टर दुश्मन, भले वैयक्तिक त्यांची दुश्मनी नसेल परंतु राजकीय दुश्मनी होती, कारण बैलगाडी भरून 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांच्या फायली त्या बैलगाडीतून देवेंद्र फडणवीस घेऊन जात होते, फिरत होते, प्रचार करत होते. त्याच अजित पवारांना मांडीला मांडी लावून बसायची देवेंद्र फडणवीसांवरती वेळ का आली? कारण देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं की एक ना एक दिवस एकनाथ शिंदेंचा गेम होणार आहे, एकनाथ शिंदे बोल्ड आउट होणार आहे, त्यांची अख्खी पूर्ण टीम बोल्ड आउट होणार आहे आणि अचानक सामनामध्ये थांबवावं लागू नये, अचानक आपल्याला सत्तामध्ये थांबवावी लागू नये म्हणून त्या अगोदरच अजित पवारांच्या मार्फत त्यांनी साथीदार एक आपला निवडला आहे. फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे कुणीही विचार करू शकत नाही की इतकी बदनामी भाजपने सहन केली आहे. का सहन केली? तर या परिस्थितीसाठी आणि या पॉईंटसाठी सहन केले, कारण त्यांना माहीत होतं एक ना एक दिवस असा येईल या 5 वर्षामध्ये की एकनाथ शिंदे यांचं निकाल लागेल आणि निकाल फक्त आणि फक्त पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती त्यांनी थांबवून ठेवलेला, आत्तापर्यंत डिले केला होता. परंतु सुदैवाने महाराष्ट्राचे जे सुपुत्र आहेत आपले भूषण गवई साहेब जे चीफ जस्टिस आहेत ते त्या ठिकाणी सरन्यायाधीश म्हणून गेलेत आणि त्याच्यामुळं या केसेसला आता स्पीड मिळाले आणि त्याच्यामुळं या केसचा निकाल लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं एकनाथ शिंदेंचा या ठिकाणी गेम होणार आहे, एकनाथ शिंदे आपल्याला साथ सोडून जाणार आहेत. त्याच्यामुळं ऑलरेडी जर भविष्यामध्ये काय कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम झाला, जर उद्या भविष्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांची आमदारकी रद्द झाली, ते इल्लिगल आहेत म्हणून, तर सत्ता आपली जाऊ नये, आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा आपल्याला प्रयत्न करावे लागू नयेत. म्हणून अजित पवारांना आतापासूनच सोबत घेऊन चला, भलेही किती त्याच्याबद्दल आपल्याला बदनामी आणि टीका सहन करावी लागली तरी. आता या सगळ्या प्रकरणामध्ये विषय फार महत्त्वाचे असे आहेत की ज्या वेळेला तत्कालीन विधानसभा अध्यक्ष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते आणि त्यांनी अपात्र आमदारांवरती जी कारवाई केली होती, ते जर आता पुन्हा अपात्र आमदारांवरती जर कारवाई उठवायची ठरली तरी
आत्ता, कारण ती निवडणुका संपलेल्या आहेत, म्हणजे ती सत्ता काळ संपून गेला आहे, पुन्हा निवडणुका झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला चर्चा करावी लागेल इतर कायदेशीर जे सल्लागार आहेत त्यांच्याशी. परंतु आत्तापर्यंत तर आपण एवढं सांगू शकतो की येणाऱ्या महिन्यामध्ये किंवा याच महिन्याच्या शेवटीपर्यंत एकनाथ शिंदेंसाठी अतिशय मोठा धक्का आहे. त्यामुळं आत्ताच त्यांची सोय करत आहेत की कुठल्या पक्षामध्ये जायचं, कुठल्यासोबत विलीन व्हायचं, कुठल्या अटी शर्तींसोबत विलीन व्हायचं. कारण जो लाड शिवसेना या पक्षामध्ये असताना केला जायचा, ज्या पक्षाचे ते स्वतः आता पक्षप्रमुख म्हणून मिरवत आहेत, ज्या शिवसेनेचे, त्या पद्धतीचा तर लाड आता इतर पक्षांमध्ये त्यांना मिळणार नाही, ते त्यांना माहीत पडले. त्याच्यामुळं आता वाटाघाटी सुरू झालेत की आम्हाला इतका मान द्या, तितका मान द्या, इथं मान द्या, तिथं मान द्या. अशा गोष्टींसाठी आता या सगळ्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात का, हा देखील प्रश्न आहे. आणि खरंच येणारा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा पाहायला लागेल आणि खरंच तो महाराष्ट्रातील किंवा पूर्ण देशातल्या पूर्ण जनतेला एक दिशादर्शक नक्कीच ठरणार आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट माहीत होती का की असं कुठल्या तरी आपल्या आयुष्यामध्ये दिवस येईल ज्या दिवशी की पूर्णच्या पूर्ण आपला पक्षच इल्लीगल ठरवला जाईल. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.